Hello. So we'll start our lecture. In morning lecture, Aditya and Chaitanya, you are not present in morning lecture. Why? Roll number 18 and 29. Hello. Roll number 29 and 18. Yes, sir. तुम्ही लेक्चर नव्हतं सकाळी हा सर नव्हतं का? सर उशीर होते घरी यायला. दुसरं एक लेक्चर नसतं सकाळचं. उशीर म्हणजे तुम्ही कॉलेजला जातो रोज, बरोबर आहे? हा कॉलेजला होतो मी सर. हा मग अहो ठीक आहे, कॉलेजला आहे, पण जर मी जे शिकवलेलं आहे टॉपिक मिस होतो ना तुमचा पण दरवेळेस पहिल्या लेक्चरला मिस होतो का नाही? हो सर, रिपीट बघतो मी लेक्चर सर संध्याकाळी जातो. ओके ओके चालेल. Akshay, okay, rename yourself. Okay. So let us start. In the morning lecture, you are also not present in the morning lecture. 35, Jede Rushikesh. You are also not present in morning lecture. Roll number 35. Roll number 21, Pritam. You are also not present in morning lecture. Roll number 21. Pritam, are you there? Hello. एकवीस नंबर आहात का तिथे? कनेक्ट करून गेला कुठे? रोल नंबर 21. रोल नंबर 21. हॅलो. अरे मला तुमचा आवाज येऊन द्या. येते ना तुम्हाला बोलता? रोल नंबर 21. मला असं वाटतं ना बोलता येत नसावं, त्याच्यामुळं ते बोलत नाहीये. रोल नंबर 35. रोल नंबर 35, जेदे ऋषिकेश. तुम्ही पण नव्हता सकाळी. रोल नंबर 35. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ओके ओके. रोल नंबर 35 आहात का तुम्ही तिथे? 35. रोल नंबर 35, जेदे ऋषिकेश आहात का तुम्ही तिथे? Yes, sir. हा, मग तुम्ही सकाळी लेक्चरला नव्हता. सर जरा नेटवर्क प्रॉब्लेम आलता, मग त्यामुळे चार्जिंग बी संपली. बरं बरं. आता पण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे चार्जिंग संपली म्हणजे कसं? नाही आता नाही. रेंजच नव्हती काय?
नाही नाही चार्जिंग बी संपलेली सर, रेंजच नाही येत. मग चार्जिंग संपल्यावर मग काय नाही, लावायचं, कनेक्ट करायचं ना, ऐकायचं ना, थोडी तुम्हाला असं पुढे घेऊन जायचंय का? असं काय आहे का तुमच्याकडे जुन्या काळामध्ये असं मोठा डब्बा असतो आणि त्या डब्बा घेऊन कुठे फिरत असतं? काय नाही ना, एक स्मार्टफोन, एक छोटासा बारका, आता एवढा पण नाहीये. मग पुढच्या वेळेस पासून नाही बुडवत. असं नाही, तसं नाही, अरे बघ, बुडवा न बुडवा तुमचा प्रश्न येतो, बघ विचार बस. पुढे नाही तस. So we are start. कोण होता? रोल नंबर 21 आहेत का तिथे? काल गेले. 21 नंबर प्रीतम, रोल नंबर 21 आहात का तुम्ही तिथे? रोल नंबर 21. हॅलो, 21 नंबर आहात का तिथे? गेले वाटतं, कुठतरी फिरायला गेले असतील, असून द्या. Okay, so we will start. In the morning lecture, we will see that the concept of the P matrix, that containing some constant, and we have discussed the cases about the unique, no, and infinite number of solutions for that particular value of K. Hardly we have solved the two example. For K is first example, we have got the two value, K is equal to 1 or K equal to 2. In second example, we got the value K equal to 7. These two examples we have solved. So today we see some MCQ based question. Okay. सेकंड एक्झाम्पल का केलं ना एक्सप्लेन? सेकंड एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलेलं आहे, व्हिडिओ मध्ये जावा तुम्ही, पहा, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं, आय थिंक सो, माझ्या माहितीनुसार. ओके, एक्सप्लेन केलेलं व्हिडिओ थ्रू जावा तुम्ही, त्या ठिकाणी कळेल तुम्हाला. फक्त त्या ठिकाणी K इक्वल टू 7 इथपर्यंत काढा, त्याच्या पुढे कॅल्क्युलेट करायचं नाहीये, पुढे कॅल्क्युलेट करायचं नाहीये. ओके. उद्या 2:25 तुमची टेस्ट आहे. टेस्ट MCQ बेस आहे, आणि टेस्ट ही फक्त ज्यांचे जे प्रेझेंट असतील त्यांची त्यांना टेस्ट देता येईल, बाकीच्यांना टेस्ट देता येणार नाही, कारण की लिंक ही फक्त मी चॅट बॉक्स मध्ये टाकणार आहे, त्याच्यामुळे ती फक्त 1 तासापुरती ओपन असणार आहे ती टेस्ट. त्यामुळे प्रत्येकाने प्रेझेंट राहा 2:25. ओके, सो वी आर सी दॅट MCQ. सर, हा बोला. टेस्ट 1 तास असणार का 40 मिनिटं? 1 तास, 30 मिनिटं असणार. 30 मिनिटात 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हॅलो, ओके सर, ओके सर. 30 मिनिटात 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो वी आर स्टार्ट विथ दॅट वन. MCQ, first MCQ we are see the rank and normal form. If a matrix A has least minor of order R is non-zero and every minor of order R plus 1 are 0, then rank of matrix is. This is the definition of rank. So rank of matrix is R. This is the definition of matrix that we are written in the starting of the rank. So what is the answer? Is B. What is the answer of B? This is the theoretical part. This is the definition. So answer will be rank of matrix is matrix A is equal to R. Okay. Hello sir, write कर जाइए. Screenshot घ्या. Depend on you. Okay, or otherwise I will share this PDF. PDF Okay, share करें. Then next, second question. For a matrix A of order M cross N,
the rank of R of matrix A is, yes, what is the answer? What is the answer? For matrix A of order m cross n, the rank of R of matrix A काय असते रे? मी नोट लिहून दिलं तुम्हाला. डी. हा डी सी. सी. ऑप्शन सी सर. चला कोण बनेगा? सर डी. डी. चला सी डी. ऑडियन्स पोल. येस सर. ओके, ऑडियन्स पोल इज ए. हा पुढे राहिलं बी. बी Sir, पण सांगून B. टाका. राहिलं बी पण सांगून टाका. सी येते सर. डी. डी. सी सी. येते सर. ए. सी सर. येस सर. येस सर. सी. ए. आता मी इथं मी आता इथं काय करतो, पुन्हा करत जातो. जे मॅक्झिमम असेल तीच आन्सर. अरे मित्रांनो, टाळक्यांनो, तुम्हाला मी लिहून दिलं हे नोट मध्ये, इम्पॉर्टंट नोट मध्ये. वाचा बरं 7वी इम्पॉर्टंट नोट काय आहे. फॉर रँक ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m क्रॉस n इज मिनिमम ऑफ लेस दॅन इक्वल टू मिनिमम ऑफ m and n. लिहून दिले का नाही? असं लिहून दिलं असेल पहा. रँक ऑफ ए दिले. इज लेस दॅन इक्वल टू मिनिमम ऑफ m and n. दिलंय का नाही रे मित्रांनो? मग सगळं तुमच्याकडे आहे रे, सगळं तुमच्या नोटबुक मध्ये आहे. नवीन काही शिकवणार नाहीये. एबीसीडी असं डायरेक्टली करू नका. एमसीक्यूचा पेपर, हा व्हेरी गुड. एमसीक्यूचा पेपर सॉल्व्ह करायला मला किती मिनिटं लागतील माहिती का? किती मिनिटं लागतील? हॅलो, 5 मिनिटं. 5 मिनिटं. ए बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी. क्लिक करून टाकायचा, संपला विषय. कशाला विचार करायचा ना? तर प्रत्येक क्वेश्चन नीट वाचून व्यवस्थित लिहायचं, बरोबर आहे? असं डायरेक्टली रॅन्डमली काही बोलायचं नाही. Then next question, if a matrix A has all its minor of order r+1 are 0, then option is rank of matrix A greater than equal to r. हे तर कधी नसणार आहे. हे तर कधी नसणार आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू आर तर नसणार आहे कधी. हा, रँक ऑफ मॅट्रिक्स ए इक्वल टू आर हे असू शकतं, किंवा रँक ऑफ मॅट्रिक्स ऑफ ए लेस दॅन इक्वल टू आर असू शकतं, किंवा नन ऑफ दिस असू शकतं. तो प्रॉपर आन्सर इज विथ प्रॉपर आन्सर. तर हे ऑप्शन आहेच, बी ऑप्शन आहेच. कारण की रँक ऑफ मॅट्रिक्स काय असती? बाय डेफिनेशन इट इज आर. बाय डेफिनेशन इट इज आर ना. बट इफ m by n मॅट्रिक्स जर असेल, m क्रॉस n मॅट्रिक्स असेल, तर त्याची रँक असते काय? लेस दॅन ऑर इक्वल टू ना. सो व्हॉट इज द प्रॉपर आन्सर? व्हॉट इज द प्रॉपर आन्सर इज सी. वी चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. बी ऑप्शन इज करेक्ट आहे, पण एक पर्टिक्युलर केस साठी होतं. पण लेस दॅन साठी पण आपण काढले, इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्युशन साठी पण काढले ना. व्हॉट इज द प्रॉपर आन्सर इज सी. प्रॉपर आन्सर इज सी. क्लिअर दिस? Clear this? Everyone? Yes, sir. Yes sir. Okay. Yes, sir. Yes sir. Fourth one. For the non-singular matrix. For the non-singular matrix of order n cross n, the rank of A is non-singular matrix rank always काय असते? n. We see the two term. We see the two term. What two term? What two term? एक नोट म्हणजे नॉन सिंग्युलर साठी पाहिले, आणि दुसरी नोट कशासाठी पाहिले? सिंग्युलर साठी. पण नॉन सिंग्युलर असेल तर रँक काय असती? इक्वल टू n. आणि सिंग्युलर असेल तर रँक काय असती? लेस दॅन n. बरोबर ना? इक्वल टू n and less than n. So what is the option is? नाही, sorry. Yes, equal to n. So option is B. The rank of matrix of order m cross n. परत रिपीट झालं बरं का? The rank of matrix of order m cross n is highest order non-vanishing minor, smallest order of non-vanishing minor, highest order of its vanishing minor, and smallest order of its vanishing minor. का असतं रे? आता जस्ट वरती पाहिलं आपण. What is the option? What is the option? Yes. What is the option? Yes. आत्ताच वरती पाहिलं, फक्त उलट्या वेळी पाहिलं आपण. डेफिनेशन आहे. येस. डी. ओके, मोस्ट प्रॉपर आन्सर. येस. चला पटकन फास्ट. डी तर का डी? ए तर काय आहे? येस.
डी तर का डी, ए तर का ए. मित्रांनो, स्मॉलेस्ट ऑर्डर ऑफ इट्स नॉन व्हॅनिशिंग मायनॉर तर नसणार आहे. व्हॅनिशिंग मायनॉर तर नसणार आहे. व्हॅनिशिंग असणार कुठला आहे? नॉन व्हॅनिशिंग मायनॉरचं, म्हणजे ऑप्शन ए आणि बीच असतं. ऑप्शन ए आणि बीचं. आणि त्यातल्यात आपण काय घेतो रँक कन्सिडर करताना? हायएस्ट ऑर्डर घेतो. काय घेतो? हायएस्ट ऑर्डर. सो व्हॉट इज द ऑप्शन इज? ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, सर जरा बॅग घेता का? ओके, जस्ट वेट. मी पीडीएफ सेंड करेल रे. हॅलो, गुगल ड्राईव्हला पीडीएफ sir. सेंड करेल, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. चालतंय ना? ओके सर. ओके. ओके ओके. Then next, the rank of matrix. The rank of matrix. पहा बरं का, सगळ्या नोट येते, नोट लिहून दिल्या होते मी तुम्हाला. The rank of matrix does not alter by elementary row transformation, elementary column transformation, taking transpose, all of the above. Which one is correct? ऑल ऑफ द अबव. All of the above. कारण की ऑल ऑफ द अबव. आपण काय केलेलं आहे? आपण काय केलेलं आहे? पहा, रो ट्रान्सफॉर्मेशन पण केलेलं आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण केलेलं आहे, टेकिंग ट्रान्सपोज पण केलेलं आहे. सगळं जरी केलं तर रँक बदलत नाही सर. ऑल ऑफ द अबोव. आपण एक नोट पण पाहिली आहे, रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए ट्रान्सपोज, अशी एक नोट पण पाहिलेली, बरोबर आहे? आपण टोटल 7 नोट पाहिल्यात, तर 7 नोटचे 7 एक्झाम्पल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एलिमेंटेड ट्रान्सफॉर्मेशन? यातलं खालचं एलिमेंटेड ट्रान्सफॉर्मेशन काय? यातलं कुठलं खालचं नॉट एलिमेंटेड ट्रान्सफॉर्मेशन आहे? डी. हाऊ इट इज डी? हाऊ इट इज डी? प्लीज. सी. कुठलाही sir. ऍडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो, एखाद्या रोला स्केलरनी मल्टिप्लाय करू शकतो, पण 2 रो किंवा 2 कॉलम डिवाइड कधीच करू शकत नाही. सो ऑप्शन इज सी. प्लीज केअरफुली. देन नॉर्मल फॉर्म ऑफ द मॅट्रिक्स. व्हॉट इज द नॉर्मल फॉर्म? फर्स्ट ऑप्शन ए. ऑप्शन ए सर. ऑप्शन ए. So normal Yes, form sir. of the matrix is A. So what is the normal form? Is we just converted into, yes, I2 0 0. So what is the option? A is correct. Okay. So by performing elementary transformation, if any non-zero matrix A of order 4/5 is reduced to its normal form. So what is the rank of matrix? The normal form तुमचा हा दिलेला आहे. That is your normal form. So what is the rank of matrix? सेकंड ऑप्शन बी. So already तुमच्या क्वेश्चन मध्येच आन्सर दिलेला आहे, बरोबर ना? क्वेश्चन मध्ये आन्सर दिलेले, वेगळं करायची गरज नाही. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. Then third, by performing elementary transformation, if any non-zero matrix A of order 4/4 is reduced to normal form. By performing elementary transformation, if any non-zero matrix A of order 4/4 is reduced to its normal form I4, then rank of A is equal to. Option A. ऑप्शन ए. फर्स्ट ऑप्शन A. So option is A, because already in the question we are given that I4 means what is IR? R is equal to 4. So option 4 is correct. By performing limit transformation, if any non-zero matrix A of order 3/4 matrix is reduced to normal form I3 0. So what is the rank of matrix? Option C. Option C. 3 is correct. And similarly, what is the rank of 12th one? 12th one? Option C. If A is a non-singular matrix, there exist 2 non-singular matrices P and Q such that P into A into Q is normal form, then A inverse is equal to. Write down. This is for new for you. Write down. कुठेतरी नोट म्हणून लिहून घ्या. रँकच्या खाली जागा आहे का? रँकच्या नोटच्या खाली जागा आहे का? Yes, sir. हा, त्या ठिकाणी लिहून घ्या. हे this is new for. If A is a non-singular matrix, there exist 2 non-singular matrices P and Q such that P into A into Q is in normal form, then A inverse equal to, so A inverse we have find equal to Q into P. A inverse is equal to what?
Q into P. A inverse is equal to Q into P. This is new for you. A inverse is equal to Q into P. बोला की हा तुमचं पाहिलं असेल ना तुम्ही चेक ओपन करून पाहिलं का नाही ओपन करून पाहिल्यानंतर कुठलं काय CSE पुढे ग्रीन ग्रीन मग टाका काहीतरी सबमिट करून टाका हा A inverse is equal to Q into P आहे का then normal form of the matrix A what is the normal form of this matrix A is what is the number 14 सगळ्यांनी लिहिलेलं ना A 13 चं लिहिलं तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट म्हणून if A is a non-singular matrix then there exists two non-singular matrices P and Q such that P into A into Q is in normal form they A inverse is equal to Q into P. Okay, so tell me 14 one answer. Option B. I do B. B. I do. Option B. when you divide by 2 गरज नाहीये पण याच्यावर डायरेक्टली आपल्याला कळतं हा कसा असला पाहिजे 1001 so what is the option is I2 so option B is correct. Option B is correct. Then next normal form of matrix A is what is the normal form of this matrix A is yes what is the normal form of this हा B डोक्यात दगड घालू प्रत्येकाचे एक एक अरे टर्मांनो नीट लगेच डायरेक्टली नाही रे मित्रांनो डायरेक्टली नाही का अरे मित्रांनो आधी ह्याच्या खालचे एलिमेंट 0 करायचे पाहता क्षणी दिसायचं नाहीये व्हॉट इज द ऑपरेशन R3 - R1 0 0 1 0 0 0 सर डी ऑप्शन येते so we are converted into C2 interchange with C3 so 1 0 0 0 1 0 0 0 0 2 मार्काला एक आन्सर आहे किती मार्काला 2 मार्काला आहे सहजासहजी असं देणार नाही रे पुढे मार्किंग पण लिहिलेलं आहे सो व्हॉट इज ऑप्शन इज डी ऑप्शन डी ऑप्शन लगेच क्लिक करायचं नाही ABC सांगायचं नाही लगेच हा पुढचं रँक ऑफ मॅट्रिक्स 16 नंबर रँक ऑफ मॅट्रिक्स इज हा रँक ऑफ मॅट्रिक्स इज 4 0 0 3 कारण ऑलरेडी ते कशामध्ये कन्वर्टेड आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स रँक विचारेन जस्ट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स पाहायचा अप्पर ट्रायंग्युलर मध्ये आहे सो व्हॉट इज द रँक इज 3 व्हॉट इज द रँक इज 3 जस्ट वेट हॅलो Just give me the answer in chat box. 17 this option, 18 this option. Just give me in chat box fastly. In chat box, give me the answer. 17 this one, 18 this one. Fastly. In chat box, don't tell me anyone. Okay? कोणीही मला ओरली सांगू नका chat box मध्ये सांगा पटकन. चला. पाहूया. Give me the answer. Yes. The rank of matrix A is 17. चला पटकन सांगा. Okay. Very good.
When you simplify this equation, we got that matrix is this matrix is R2 minus 3R1. So we got the matrix becomes 1, 2, 3. Is 3 minus 3 is 0. 1 minus 6 minus 5. 2 minus kitire? 9 minus 7. So what do you get the rank? Rank is 2. So option is C. टिकार लागेल तुम्हाला नाही तुम्हाला allocate झाले hello what about the 18-1 rank just we got that R2 minus 2 R1 R3 minus 3 R1 जेव्हा करतो तेव्हा हा 0 होणार हा 0 होणार हा 0 होणार हा 0 होणार so what is the rank just a single so rank is D so very good Aditya and okay very good so all are giving the good answer okay next one the rank of matrix A is yes त्याच्यामध्ये पहा नेहमी लक्षात ठेवायचे दोन रो सेम आहेत हे दोन रो सेम आहेत पहिल्यांदा पहा काही न करता हा रो 0 होणार पहिल्यांदा म्हणजे हा 1 1 होईल हा 1 1 होईल म्हणजे हा रो जाईल पहिल्यांदा राहिला फक्त हा रो मग त्यावेळेस R2 minus 2 R1 जर केला तुम्ही त्यावेळेस तर इथे 1 2 3 0 इथे -2 आणि इथे -4 म्हणजे जरी आलं तरी रँक किती असणार याची 2 is the rank 2 is the rank okay पुढचं example the rank of matrix A is 1 2 3 4 5 what is the rank already this is in upper triangular matrix so option is Rank is 3. option is B 3 B. so what about the rank of matrix yes rank of matrix चला chat box मध्ये टाका पटकन 21 चं chat box मध्ये टाका पटकन 21 equal to असं टाका 21 equal to सॉल्व करता टाकायचं न सॉल्व करून टाकू नका सॉल्व करून टाका न सॉल्व करता टाकू नका बरं का सांगतो आधीच आता चव्हाण सॉल्व करून टाक रोहिणी सॉल्व करून टाका तुम्ही न सॉल्व करता टाकताय yes काय रे आन्सर option A sir C option. how option A who is say the option A who is say the option A how is option A tell me अरे ऑप्शन ए कसं असणार सांगा मला तुम्ही चला पटकन अरे मित्रांनो मी किती वेळा सांगितलं रँक ए इज इक्वल टू मिनिमम ऑफ MNN मिनिमम ऑफ MNN म्हणजे काय रे 3 रो आणि 4 कॉलम आहे त्याचे मिनिमम 3 आहे मिनिमम रँक 3 असणार आहे मिनिमम सॉरी मॅक्झिमम रँक 3 असणार आहे मॅक्झिमम तर मिनिमम किती असणार ते कॅल्क्युलेट करायचं ऑप्शन हे 3 2 1 ह्यापैकी ऑप्शन येतो ऑप्शन डी तर डिलीट झाला सी ए तर डिलीट झालाय म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीच अभ्यास करत नाही फक्त घरी जाऊन सो वी गॉट दॅट R2 minus option C is correct R2 minus 2 R1 R3 minus 3 R1 so we got the term
1386 8 2 16 17 12 12 8 0 9 8 3 21 21 वजा 7 किती रे कॅल्क्युलेशन जरा कच्ची तरी सांगा रे पटकन सॉरी 24 ना 8 24 24 वजा 7 चला 17 -17 हा आणि इथे किती -8 -8 हे दोन्ही रो सेम आहेत एक रो डिलीट झाला म्हणजे 0 0 व्हॉट इज द रँक 2 इज द रँक ज्यांनी ज्यांनी 3 सांगितली आणि ज्यांनी ज्यांनी 1 सांगितली खुशी तुम्ही 1 आणि Sir, how 3 is 2? how is 2 is rank is 2 na so obviously number of non-zero rows how many number of non-zero rows yes in that we got that 1386 then second row 0 0 minus 17 minus 8 when you take the calculation r3 minus r2 so what do you get the calculation what the rank is 2 na Ha, sir. so how it is 1 how it is 3 I don't know you give the answer Krishna says that a option A is असंच लावलं असं नाही रे मित्रांनो तर ते वरच झालं ना what is the rank definition rank of A is equal to minimum of MNN एवढं तर असणार आहे minimum of MNN आणि ही आहे less than or equal to असं पण वरतीच स्टेटमेंट पाहिलंय ना लेस दॅन इक्वल टू मिनिमम ऑफ MNN M किती आहे 3 4 ह्याचं मिनिमम किती 3 पेक्षा कमी असणार रँक तुम्ही हाऊ इट सेज दॅट 4 इथे डायरेक्टली तर कॅन्सल होतंय ना 4 ऑप्शन हा then next the rank of matrix A is A sir A 22 option option A is option so 22 चा 2 नंबर option A is option पुढचं 23 नंबर the rank of matrix A 136 145 154 so R2 minus R1 R3 minus R1 घ्या R2 minus R1 घेतलं इथे काय होणार 1 इथे होणार 4 minus 3 1 5 minus 6 minus 1 इथे येणार आहे असं 136 0 1 minus 1 0 2 minus 2 हे दोन्ही रो सेम आहेत मग हा रो 0 होणार so answer is 2 is the option okay पुढचं 24 number yes the rank of matrix चला 24 and 25 पटकन टाका चला ह्याच्यावरती कशावरती चॅट बॉक्स वरती चला पटकन आन्सर सांगा ऑप्शन वगैरे सांगू नका रे मला विथ 24 व्हॉट इज ऑप्शन 25 व्हॉट इज ऑप्शन दत्तात्रय मी काय सांगितलं की काय टाकायचंय क्वेश्चनचा आन्सर टाकायचंय क्वेश्चन आणि आन्सर ऑप्शन टाका किंवा आन्सर टाका चालतंय मला रोपळकर अथर्व 25 चुकलंय रोपळकर अथर्व सॉरी तुम्ही ऑप्शन टाकलं ना 24 नंबर चुकलंय रोपळकर अथर्व 24 नंबर चुकलंय अश्विनी 24 नंबर चुकलंय 24 नंबर तुमचं चुकलंय पाटील प्रतीक्षा 24 नंबर चुकलंय
प्रथमेश रोल नंबर 30 24 नंबर चुकलाय. सो 24 नंबरचा ऑप्शन आहे बी. सो हाऊ इट इज बी? जस्ट विथ द कॅल्क्युलेशन. So R2 minus 2R1 1 1 1 0 minus 5 2 and R3 minus 3R1. Just one step answer 0. इथे किती होणार? -3 -5 वन स्टेप आन्सर आहे. आणि इथे किती होणार? -3 3 0. हे दोन्ही सेम आहेत. ओके. सो R3 minus R2 नाव. What is R3 minus R2? 1 1 1 0 minus 5 2 0 0. आता पहा R3 minus R2 0 minus 2 is -2. So what is the option is 3. काही जण काय करतात माहिती का? हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, हे टाळण्यासाठी काही जण असं करतात R3 minus or plus 5R1. अरे पण मित्रांनो, हा प्लस 5R1 घेतल्यानंतर हा 0 + 5 इथे पण चेंज होईल ना, याचा विचारच करत नाही. हे त्यांच्याकडे नाहीच असं वाटतं त्यांना असं वाटतं हे नाहीच, हे एवढंच आहे. त्याच्यामुळे पहिला रो जर संपला, पहिला रो जर हे झालं 0, त्याचा विचारच करायचा नाही. गो टू द सेकंड रो. सो व्हॉट इज द रँक इज 3. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ज्यांनी सी ऑप्शन सांगितलं त्यांनी चेक करा. लय जण आहे सी सांगणारे पण ऑप्शन, काय माहिती कसं सॉल्व्ह करतात. इथे सेम पहिल्यांदा येणार. आता हे दोन रो सेम आहेत, तो 0 होणार. कॅल्क्युलेशन पहा. पहिलं कॅल्क्युलेशन R2 minus 2R1, दुसरं कॅल्क्युलेशन R4 minus R3. इथे होणार 1 1 1 1, इथे 0, इथे 0 0, इथे 1 2 3, इथे 0 0 0 होणार. बरोबर आहे. इथे काय होणार मग? R2 minus 2R1, 2 minus 2 0, 3 minus 2 1, 4 minus 2 2, 5 minus 2 3, 1 2 3. हे दोन्ही सेम आहेत. हा 0 होणार. व्हॉट इज रँक? रँक इज 1 आणि 2. सो 2 इज द ऑप्शन. क्लियर? हॅलो. क्लिअर. Yes, sir. Yes, sir. आता मला सांगा एक गोष्ट. MCQ उद्या पेपर आहे. एकमेकाचा विश्वास देऊन पेपर देताल का तुम्ही? एकमेकावर विश्वास देऊन पेपर देताल का? काय? मॅथमॅटिक्स बद्दल बोलतोय फक्त. मॅथमॅटिक्स बद्दल बोलतोय. एकमेकाला विश्वास देऊन पेपर देताल का? लिहिताल का तुम्ही? No, sir. नाही ना. कारण नो सर. एवढं तर कळालं आपल्याला की आपल्याला जे येतंय ते दुसऱ्यातून चुकीचं सांगू शकतं. त्याच्यामुळे जे मॅथमॅटिक्सला तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करताल तेव्हाच तुम्हाला आन्सर येईल, नाहीतर आन्सर येत नाही. एवढं तर कळालं तुम्हाला आता? येस सर. Yes, sir. ओके. व्हेरी गुड. आता मी आणखी